पहिल्यांदा मी इथे, तुम्ही सगळी हुशार मुलं आहात आणि मी अजिबात शाळेतही हुशार नव्हतो, कॉलेजमध्ये अपेक्षा होती तिथे अजिबातच हुशार नव्हतो. आणि मागच्या बाकावर जे काय अनुभव मिळाले ते आजपर्यंत मांडत आलोय. मला इथे मार्गदर्शन किंवा असा कुठला मुद्दा नाही, मी साधं पत्र. त्यात महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की आपल्या देशात दोन देश फार आधीपासून आहेत. एक आहे भारत आणि एक आहे इंडिया. या भारताचं वर्णन बऱ्याचदा आपण खेड्यांमध्ये किंवा गरिबीत किंवा अगदी शहरांच्या बाजूला असलेले प्रदेश, हे सगळं, हा सगळा भारत आहे. आणि हा मेट्रोमध्ये असणारा, मेट्रोसाठी आग्रह करणारा हा सगळा इंडिया आहे. यात मतदानाच्या दिवशी हा आपल्याला फार ठळकपणे दिसतो. म्हणजे सेल्फी लावलेल्या, म्हणजे सेल्फीसाठी आग्रह असलेला, म्हणजे बोटाला शाई लावलेला जो फोटो असतो, त्या बोटाला शाई लावलेल्या फोटोसाठी मतदान करणारा असतो तो इंडिया असतो. आणि अर्धवट पोटासाठी मतदान करतो तो भारत असतो. भारताचा विचार सातत्याने व्हायला हवा. कारण बऱ्याचदा शाळांमधून, की मी एक त्या सुदैवी लोकांमधला एक आहे 90s मधला, की मी मोबाईल शिवाय पण जगलोय. माझ्या 5वीतल्या मुलाला विश्वासच बसत नाही की कसं काय जगलो असेल मोबाईल शिवाय. आणि कसे लोक जगायचे ज्यांच्याकडे मोबाईल नव्हता, किंवा कसे मुलं गेम कुठे खेळायचे. आणि बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो की तुम्ही गेम कसे खेळायचे, लहानपणी कुठे खेळायचे. त्यांना मैदान वगैरे, किंवा आम्ही स्वतःचे स्टंप, स्वतःची बॅट, अगदी बॉल सुद्धा स्वतः बनवून खेळलेलो आहोत, हे ऐकून बऱ्याच मुलांना आश्चर्य वाटतं. पण या सगळ्या फरकामध्ये, या सगळ्या इंडिया आणि भारताच्या फरकामध्ये, पण नाही प्रवासामध्ये, मधल्या काळात मी मुळात बीडचा आहे. बीड जिल्हा तसा सगळ्या चुकीच्या कारणांसाठी पण प्रसिद्ध आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, भूकंप झाला तरी पण तो तिकडे होतो, अतिवृष्टी झाली तरी पण बीडमध्ये होते, पूर पण बीडमध्ये येतो. म्हणजे असं सगळं तिथे असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा बीडची मुलं तुम्हाला बाहेर शिकायला जाताना दिसतात, कारण बीडमध्ये तसं काही नाहीये, इंडस्ट्रीज नाही. पण तिथे नाम या संघटनेचा सगळ्यात पहिला कार्यक्रम घेताना, जेव्हा शेतकऱ्यांच्या, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या बायकांसाठी आम्ही तो कार्यक्रम घेतला होता. आणि त्यांच्यासाठी आम्ही मुंबईतले काही कलावंत मित्रांनी पैसे गोळा केले होते. ते त्यांना देणं एवढंच डोक्यात होतं. तेव्हा नामची काही स्थापना नव्हती, किंवा आम्ही काही तसं ठरवलंही नव्हतं. त्यावेळी एक 125 बायकांना ज्यांच्या नवऱ्यांनी आत्महत्या केलं, त्यांना आपण पैसे द्यायचे एवढंच डोक्यात होतं. आणि त्या अशा जेव्हा समोर आल्या तेव्हा आपण हे काय करून बसलो असं वाटलं. कारण त्या अगदीच 20, 25, 30, सगळ्या 30च्या आतल्या बायका होत्या. एरवी शेत हिरवगार करणाऱ्या, दिवसभर शेतात राबणाऱ्या त्या बायकांची पांढरी उदास कपाळ बघून खूप धक्का बसला की हे कसं काय. त्यावेळी काम करताना नामसोबत जाणवलं की या बायकांना त्यांच्या माहेरी, म्हणजे आता नवरा वारलाय तर परत त्या कुठे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. माहेरी जायचं तर माहेरचे स्वीकारायला तयार नव्हते. कारण घरातल्या बऱ्याच बायकांच्या बाबतीत हे होतं की भावाला वाटायचं की आता शेतीतला वाटा द्यावा लागेल, सख्ख्या भावाला. सासरच्या लोकांना तर ती आता काय काम आहे हिचं, नवराच नाही तर. आणि मांडीवर 2 वर्षाचं 4 वर्षाचं मूल घेऊन त्या बायका आपल्या अधांतरी भविष्याकडे बघत असताना दिसल्या. हे सगळ्यात धक्कादायक होतं. यातून विचार करायला सुरुवात केली. जेव्हा शाळा बघितल्या तेव्हा असं लक्षात आलं की एखाद्या गावामधली शाळा आणि मुंबईमधली कॉन्व्हेंट मधली एखादी किंवा कुठलीही शाळा, तर मुंबई पुण्यातल्या शाळांमधली मुलं 4थी 5वी 7वी 10वीतली मुलं, 11वी 12वीतली मुलं, आणि ग्रामीण भागातली, गावातली शाळेतली मुलं, यांच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणजे एकीकडचा मुलगा त्याच्या शाळेत लॅपटॉप घेऊन जातोय, त्याला घ्यायला एक AC बस येते, व्हॅन येते, तो शाळेत जातात, त्याला सगळं इंग्रजी मधलं जगात काय चाललंय हे सगळं कळतं, त्याला वायफाय आहे, त्याला सगळ्या सुविधा आहेत, त्याला शिकवणारी माणसं तशी जगभरचं सगळं अपडेट असलेली. आणि एकीकडं मास्तर बिचारा आपला कुठून तरी बदली होऊन आलेला, त्या 4-5 किलोमीटरहून येतोय, तो मुलगा पायी पायी येतोय. तुम्ही गावाकडच्या मुलांची जर दृश्य बघितली
तर जी ओढणी असते लहान मुलींची, शाळेतल्या मुलींची, अशी शाळेत ती अशी पूर्ण ती चादरीसारखी पसरवतात आणि डोक्यावर घेऊन 4 मुली 4 टोकाने ते धरतात आणि त्याच्या खाली 5-6 मुली चाललेल्या असतात उन्हात. प्रत्येक मुलगी गावातली सरासरी 2 पाण्याचे हंडे आणण्यासाठी वयाच्या 4-5 वर्षांपासून किमान 3-4 किलोमीटर रोज चालते पाण्याच्या 2 हंड्यासाठी. आणि ती फक्त 2 हंडे पुरेसे नसतात, त्यामुळे ते तिला तशा चक्रा खूप माराव्या लागतात. त्यामुळे मी नेहमी ज्या ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलोय तिथे मी फक्त एकच आवाहन करतो की तुमचं शिक्षण तुमच्यासाठी महत्वाचं असेल, कारण तुम्हाला जे बिंबवलं गेलं की इथून पुढे मग इंग्लंड, अमेरिका आणि इकडे तिकडे जायचंय आणि आपलं ते करिअर, ते वाटण्यात काही प्रॉब्लेम नाही. पण खास करून मुलींना मी कळकळीची विनंती करतो की अशा ज्या मुली आहेत गावोगाव, गेल्या कित्येक वर्षांपासून या देशात हे चित्र अजूनही बदललेलं नाही की डोक्यावर घागर, त्याच्या खाली चुंबळ कापडी, आणि आता फक्त काय भांडे बदलतात, घागर बदलली त्याचा हंडा झालाय, कळशी झाली, पण ते डोकं, तुमचा विश्वास बसणार नाही 30-35 नंतर त्या मुलींचे ते डोक्यात हे या भागातले केस विरळ व्हायला लागतात, सपाट व्हायला लागतं डोकं 50शीत, 40-50शीतल्या बायकांचं. तुम्ही हे तंत्रज्ञान शिकताय, तुम्ही इंजिनिअरिंगच्या मुलींनी हा खरा विचार केला पाहिजे की हे चित्र बदलण्यासाठी मी कुठला तरी शोध लावीन शिकून. हे सगळ्यात शिक्षणाचं मला वाटतं मोठं यश असेल की ह्या मुलींना या डोक्यावरून पाणी आणण्याचा त्रास कमी होणं. बरेच लोक पाण्यासाठी काम करतायत, पण तुम्ही शिकताय तर तुम्ही हे वेगळं शोध, या अँगलने कुठेतरी तुम्ही या शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आणि हा उपदेश नाही, ही विनंती आहे. फक्त पाण्यासाठीचाच मुद्दा नाही, हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे एका मुलीला गावाकडे शिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण आपल्याकडे बेटी बचाव म्हणतो, फार आपल्याला अभिमान वाटतो बेटी बचाव, पण तुम्ही जर गंभीरपणे विचार केला तर खरोखर अशी परिस्थिती आहे का की मुलीचा बाप, मुलीची आई, मुलीचा भाऊ सुखात राहू शकतो ज्या घरात कॉलेजमधली मुलगी आहे? जेव्हा ती मुलगी रात्री 7-8 वाजतात, 9 वाजतात, तेव्हा शहरात सुद्धा टेन्शन यायला लागतं. गावामध्ये काय परिस्थिती असेल? कोणता बाप, कोणती आई आपल्या मुलीला खरोखरच असं बिंदास, हा जा तू, काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणू शकण्यासारखी परिस्थिती आहे का? तर या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा की मुली, आईबाप काही शत्रू नसतात. ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जातं, एकतर आपल्याकडे जाहिरातीमध्ये अतिशय फालतू चित्र रंगवलं जातं. आपल्याकडे जाहिराती करणाऱ्यांना म्हणजे बेसुमार मूर्खपणा ते करतं की मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली, घर शिकलं. म्हणजे ती काय ट्युशन आली आहे का? मुलांनी का नाही शिकवायचं घराला? मुलगी शिकली म्हणजे घर शिकलं, मुलगी शिकली म्हणजे घराचं अमुक झालं. मुलीचं शिक्षण फक्त घरातल्या लोकांना शिकवण्यासाठी आहे का? तिच्या पायावर उभं राहण्यासाठी नाही आहे का? तर ह्या पद्धतीने विचार करणं, मला असं वाटतं की त्या समस्येकडे आपण असं बघतच नाही. आपण नेहमी हा संस्कार जे आपल्यावर आहे, म्हणजे तुम्ही खरा पुरुष ओळखायचा तर मी नेहमी मुलींना हे सांगतो की तुम्हाला जर तुमचा प्रियकर, तुम्हाला तुमचा नवरा, तुम्हाला कोणी असा मित्र असं जर म्हणला की मी आयुष्यात तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही, तर त्याने सुरुवात केली असं समजायचं. कारण पुरुष नाही राहू शकत, खोटं बोलल्याशिवाय नाही राहू शकत. मी सांगतो, मी स्वतःही खोटं बोलतो, पण मी बायकोला घाबरून बोलतो, एक्सक्यूजेस असं. पण त्यात सगळ्यात तुम्हाला खरा पुरुष ओळखायचा असेल ना, पुरुषांचं ढोंग जर ओळखायचं असेल ना, तर 4 चौघात, कुठल्या तरी समारंभात, कुठल्या तरी गर्दीच्या ठिकाणी, कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही त्याच्या हातात तुमची पर्स देऊन बघा. तुम्हाला तो किती फेमिनिस्ट, किती त्याचा सपोर्ट आहे तुम्हाला लगेच कळतं. त्याचं तोंड असं मुळव्यात झाल्यासारखं होतं. पर्स दिली की लगेचच त्याचा चेहरा उतरून मी पर्स सांभाळणार असं त्याला होतं. असं का होत असावं? पण ही आपल्याकडे लहानपणापासूनचे संस्कार असतात. हे शिकवलं जातं मुलांना, हे शिकवलं जातं, नकळत शिकवलं जातं. पण हे कुठेतरी थांबणार आहे, थांबतंय. मुलींनी बंड करून, मुलींनी खूप संघर्ष करून ते थांबवलंय. पण ग्रामीण भागाचं तसं होत नाही, पण गावाचं तसं होत नाही. भारताला तो संघर्ष अजून जमलेला नाही. प्रत्येक वेळा तुम्ही एक बघा की शेतकरी नेते म्हणून किंवा असं शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं जातं, त्यांच्या जीवावर कोणीतरी आमदार होतो, खासदार होतो, मंत्री होतो, विधानसभेत गेल्यावर त्याच्या तोंडाला कुलूप लागतं. तो पुन्हा शेतकऱ्यांचा विषयच काढत नाही, तो पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतच नाही. पुन्हा सोशल मीडियाने आपल्यामध्ये एक मोठी दरी निर्माण करून ठेवली इंडिया आणि भारतामध्ये. शहरात एक जी काही 150 आणि 4-5 टाळकी आहेत, त्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांचे आपण खूप लाड करतोय. या माणसांनी एक दिवस फक्त शहरात जाऊन गावात
एक दिवस फक्त शेतात काढून दाखवावा. मुळात शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी मोफत आहेत हा आपला गैरसमज असतो. शेतकरी टॅक्स देत नाही हा एक आपला गैरसमज असतो. म्हणजे शेतकरी साबणापासून तेलापासून प्रत्येक गोष्टी विकत घेतो, त्याच्यावर टॅक्सेस नाही आहेत का? या सगळ्या गोष्टींना टॅक्स आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल बोलताना आपण हा विचार केला पाहिजे की शेतकऱ्याला आपण कुठली सुविधा, त्याच्या गावातला रस्ता आपण बघितलात कसा असतो, आपण सगळ्या सुविधा किती मोठ्या प्रमाणावर, कसे रस्ते आहेत आपले, कसे आपलं वातावरण आहे आसपासचं, आपल्याकडे गार्डन्स किती आहेत, आपल्याकडे झाडं किती आहेत, आपल्याकडे बाकी पाण्याची सुविधा कशी आहे, आणि ती गावात नाहीये. गावात वीज पण नाही, गावात तशी तेवढी वीज आपल्या एवढी नाहीये. मग त्यांना जर त्या सुविधा दिल्या जात नसतील आणि तरी पण त्यांनी सगळे कर भरावे असं म्हणायचं असेल तर हा दुटप्पीपणा आहे. हे अंतर आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आपण सचिन तेंडुलकर ला जो किंवा कुठलाही खेळाडू पिच मध्ये तो किती चक्रा मारत असेल, त्याच्या कारकिर्दी एवढ्या चक्रा शेतकरी त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त शेतात मारतो, कष्ट करतो. त्या पटीने त्याला मिळणारे पैसे पुरेसे आहेत का? तुम्ही एक साधा चित्रकाराचं उदाहरण घ्या. एक एवढं चित्र ह्याच्यापेक्षा अर्धा कॅनव्हास असेल, ह्याच्यापेक्षा अर्धा कॅनव्हास कुठल्याही पेंटिंग एक्झिबिशन मध्ये गॅलरीमध्ये लावलेला असेल तर त्याचा भाव मिनिमम 50,000 रुपये असतो की नाही? ते चित्र 50,000ला विकलं जातं की नाही? मग हा जो आकार आहे ह्याच्या पलीकडे 5 एकर मध्ये, 4 एकर मध्ये, 2 एकर मध्ये 50,000 प्रॉफिट कमवणं ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे शेतकऱ्याला. मग त्याने त्याच्या हमीभावाबद्दल विचार करायला पाहिजे की नको, जर प्रत्येक क्षेत्रात एवढा अन्याय होणार असेल तर? म्हणून मला असं वाटतं की हा विषय न संपणार आहे. या विषयावर मी कितीही बोलत राहू शकेन, पण या विषयात काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत की आता शहरातली मुलं, जास्तीत जास्त मुलं विचार करतात की मी गावाकडे जाऊन शेती करेन, मी काहीतरी वेगळा प्रयोग करेन. तर या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. मला असं वाटतं की आपण प्रश्न आता घेऊया. आपल्या सोबत आहेत चला हवे उद्या मधून प्रसिद्ध झालेले, पडद्यामागील पोस्टमन अशी ख्याती असलेले सुप्रसिद्ध लेखक श्री अरविंद जगताप. तर माझा पहिला असा प्रश्न आहे की शहरी जीवनात आपण जर बघितलं तर एकीकडे जग एकत्र येताना दिसतं, पण आपली माणसं मात्र दुरावताना दिसत आहेत. तर आपण या नजरेकडे कुठल्या पैलूने पाहतो? जग एकीकडे जवळ येतंय म्हणजे आपल्याकडे काय की आपण मोबाईल वगैरे ह्या गोष्टींना असं समजतो की खूप मोठे शोध आहेत, जवळ आणण्यासाठीचे शोध आहेत. पण जर घरोघर परिस्थिती बघितली तर पूर्वी म्हणजे पत्रातला मोबाईलचाच तो फरक आहे की पत्र हे सगळं घर मिळून लिहायचं. म्हणजे आजोबा म्हणायचे की त्याला माझा आशीर्वाद लिही, आजी म्हणायचे की त्याला माझी पापी लिही, अमुक्याला ते, असं पत्र 5-7 लोकांचं मिळून त्या दुसऱ्या घरात मामाला मावशीला लिहिलं जायचं. एवढी इन्व्हॉल्वमेंट होती. आता कसं, आता फक्त मेसेज येतो आणि तो इतका पर्सनल असतो. म्हणजे नवरा बायको, अगदी नवरा इकडे बसलाय, बायको इथे बसली तर दोघे वेगवेगळे मोबाईल मध्ये असतात आणि एकमेकांचा मोबाईल न पाहण्याचा वगैरे काहीतरी संकेत. म्हणजे डिवोर्सचे केसेस झालेत, नवऱ्याने पासवर्ड नाही सांगितला मोबाईलचा. ही किती भयंकर गोष्ट आहे. आणि असं काय असतं त्यात लपवण्यासारखं? पण काही लोकांचं असतं लपवण्यात, आपण त्यांना आपल्याला ती कला जमत नाही म्हणून असं गृहीत नको धरायला लोकांना. पण मुळात आमच्या एका मित्राचा किस्सा सांगतो तुम्हाला की हे जग जवळ येण्याचं. त्याचा मोबाईल, तो एकदम अचानक रिक्षा पलटली अशी आणि तो पडला. फार लागलं नव्हतं पण त्याला भीती भयंकर वाटली. म्हणजे आता आपला खेळ संपला वगैरे त्यांनी विचार करून ठेवला होता. आणि त्याचं फक्त एकच म्हणणं होतं बाकीच्या लोकांना की मोबाईल डिलीट करा, मोबाईल डिलीट करा, म्हणजे मेमरी डिलीट करा, मेमरी डिलीट करा. तर लोकांना मरायला लागलं असतं तर मोबाईलचं काय पडलंय तुला? म्हणजे ही वेगळीच भीती आहे या जगात. आणि माणसं जवळ नाही, माणसं दुरावलेत खूप. म्हणजे नवरा बायकोच एकमेकांशी बोलणं कमी झालंय. म्हणजे बऱ्याचदा नवरा बायको एकमेकांना मेसेज पाठवायला लागले की ह्याच्या एवढा दुरावा काय असू शकतो. म्हणजे नवऱ्याने बायकोला मोबाईल मध्ये लव्ह यू म्हणणं, मला वाटतं ह्याच्या एवढा दुरावा जगात कुठला नसेल. सर, आपण मगाशी म्हणालात की एक इंजिनियर म्हणून, आता इथं बसलेल्यापैकी जवळ सगळेच इंजिनियर पूर्ण होतो. तुम्ही मगाशी फक्त एक सांगितलं की ते घागर वगैरे घेऊन येतात मुली, तर त्याविषयी काहीतरी करायला पाहिजे. आता फक्त एकाच स्टेटची मुलं असतात असं पण नाही, खूप सारे डेट्स असतात. तर तुम्हाला असं काय वाटतं की आम्ही ॲज अन इंजिनियर म्हणून त्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो? समाजकार्य असेल किंवा जसं आपण भारताला विकास करण्याची गोष्ट करतोय त्या बाबतीत.
म्हणजे कोरियामधला एक मुलगा आहे, कोरियामधल्या एका मुलाने, म्हणजे ही इंजिनियरसाठी नाही, मी सगळ्यांसाठीच बोलतोय, पण जर एक जंगलातला राहणारा मुलगा, केनियामध्ये राहणारा मुलगा, तर तिथं त्या शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठी समस्या होती की तिथं सिंह यायचे शेतात आणि ते गाई म्हशी सगळं उचलून घेऊन जायचे. म्हणजे तो त्या सगळ्या शेतकऱ्यांना ते टेन्शन झालं होतं आणि केनियात हे जागोजाग होतं. तर त्यांना कळत नव्हतं की आता ह्याचा सामना कसा करायचा, आता सिंहाशी कोण फाईट करणार. तर त्या मुलाने एक बघितलं की आता काय, तो सगळीकडे असं ते शोधाशोध चालू असायची की इकडं आहे का सिंह, इकडं आलाय का, तर त्याच्यात टॉर्च मारल्यावर ते सिंह परत जायचे. म्हणजे टॉर्चच्या प्रकाशात त्या सिंहाचं असं व्हायचं की त्याला एकदम दचकायला व्हायचं आणि तो परत जायचा. तर त्यांनी त्याच्यात एक थोडं मॉडिफिकेशन करून एक मोठी टॉर्च बनवली, HMI सारखा लाईट असतो तशी मोठी टॉर्च बनवली आणि त्याने त्याच्या घरावरती लावलं तो लाईट. आणि त्या लाईटमुळे इतका मोठा फरक पडला की सिंह तिकडे फिरकला नाही त्याच्या घराकडे, एरवी सगळीकडे येत होतं त्याच्या घराकडे. मग त्याची कॉपी केली, अनुकरण केलं आणि केनियामध्ये तो लायन लाईट म्हणून प्रसिद्ध आहे. तो शोध केनियामध्ये इतका महत्वाचा ठरलाय जनावरांसाठी पण आणि माणसांसाठी पण, की त्या मुलाला खूप मोठं अवॉर्ड मिळालं आणि हे केवळ एका लाईटमुळे ही क्रांती घडली. तर आपल्या देशात असे शोध गरजेचे आहेत, कारण शोध लावायला जो सरकार किंवा बाकीच्यांचा पाठिंबा लागतो तो तुम्हाला अजिबात मिळणार नाही, ती अपेक्षा ठेवू नका. म्हणजे पैसा म्हणून ती आपल्याला छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागणार आणि आपला देश जेवढ्या लोकसंख्येचा आपण तसा विचार पण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आहेत त्या साधनांमधूनच आपण हे सगळे शोध कसे लागतील हे बघितलं पाहिजे. कारण मुळात आपण बेसिकली आपल्याकडे सगळ्यात मोठं शोध लावण्यासाठीची अडचण आहे, आपल्याकडे प्रश्न विचारणाऱ्या माणसांचा सगळ्यांना राग येतो. दुसरी गोष्ट, तुम्ही 8-10 वर्ष संशोधन करणार आहात म्हणल्यावर मुलगी कोण बघणार तुमच्यासाठी? तुमचं घरचे तर टेन्शन मध्येच येतील ना, की 10 वर्ष मी आता फक्त कॅमेरा या विषयात काम करतो, तर घरच्यांना खूप चिंता वाटेल. तर तसा खूप प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडे नाहीये. तुम्ही एखाद्या विषयात डेडिकेटेडली 15 वर्ष काम करतो म्हणाल तर आपल्याकडे तेवढं प्रोत्साहन मिळणार नाही. म्हणून तुम्हाला तुमचं स्वतःच छोट्या गोष्टींमधून ती सुरुवात करावी लागेल असं मला. जसं की आज आपण जाणतो की आज वुमन्स डे आहे, तर त्याच्या निमित्ताने मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की शहरामध्ये आपण बघतो की वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण, महिला सशस्त्रीकरण हे खूप सुरू आहे, पण ग्रामीण भागात ही परिस्थिती विपरीत का दिसते आपल्याला अजून सुद्धा? नाही, ग्रामीण भागात ही परिस्थिती विपरीत नव्हती. खरं तर ग्रामीण भागात महिला खूप जास्त स्ट्रॉंग होत्या. म्हणजे तुम्ही जर हा विचार केला तर ग्रामीण भागात शेतात काम करताना आजही तुम्हाला चित्र दिसेल, बायकाच दिसतात. ग्रामीण भागात व्यवहार खूप बायकाच बघायच्या, किंवा भाजीपाल्यापासून दुधादह्यापासून या सगळे व्यवहार बायका बघायच्या. बायकांकडे खूप जास्त ताबा होता त्या सगळ्या गोष्टींचा. पण मुळात हळूहळू आपण हे शहरापासून आलेलं लोण आहे. हे काही आपण नंतर, आपली संस्कृती खूप समृद्ध होती, पण नंतर काही मधल्या काळात अशी लेटेस्ट फालतू ग्रंथ आले आणि फालतू काही वैचारिक लोक आले की ज्यांचा खूप प्रभाव होता आणि त्यांनी बायकांनी हे करू नये ते करू नये वगैरे नियम सांगायला सुरुवात केली आणि त्यामुळे आपल्या देशातल्या बायका मागे पडत गेल्या. जर तुम्ही नीट म्युझियम मधली आणि ह्याच्यातली चित्र बघितली तर 1000 वर्षापूर्वी पण बायका लिहित असतानाचे आपल्याकडे शिल्प आहे. म्हणजे अगदी खजुराहो मध्ये बाकी शिल्प बघतात, पण हे पण शिल्प आहे की बायका लिखाण वगैरे पण करतात. आणि ह्या इतकी समृद्ध परंपरा असताना मध्ये असं काहीतरी झालं की आपण फारच कर्मकांडामध्ये लागलो आणि बायकांना खूप एकदमच 500 वर्ष आपण मागे नेऊन ठेवलं. पण ग्रामीण भागात मला एवढं दिसत नाही. मला शहरात हा मुद्दा जास्त जाणवतो की शहरात आपण जे चित्र बघतो फार नोकरी करणाऱ्या बायकांचं हिशोब वेगळा आहे. पण तुम्ही एक अजून तरी हे चित्र बदललंय का? अजूनही कुठल्याही मुलीने, कुठल्याही बाईने, कुठल्याही स्त्रीने तुम्ही तिचं जर इंटरव्ह्यू, सक्सेस स्टोरी काही ऐकलं तर ती काय म्हणते की म्हणजे समजा ती बँकेत मॅनेजर झाली, समजा ती कुठे कामाला सत्कार झाला तिचा, तर ती म्हणते की मी इथे आज आहे ते केवळ माझ्या नवऱ्यामुळे. मी दुसरं आभार मानते माझ्या सासू सासऱ्यांचे, कारण त्यांनी मला परवानगी दिली नोकरी करण्याची, मी जे काही. अरे पण मग त्या बायकांनी हा विचार करायला पाहिजे जे असं आभार प्रदर्शन करतात. असं तुमचा नवरा कधी म्हणतो का की मी आज जो काय आहे तो माझ्या बायकोमुळे आहे, तिने मला परवानगी दिली, माझ्या सासू सासऱ्यामुळे आहे, तिने मला परवानगी दिली, असं तुमचा नवरा म्हणेल का? मग बायकांनी काय म्हणायचं?
बायकांनी हे आभार प्रदर्शन कशासाठी करायचं? बायकांनी ज्या दिवशी बायका असं म्हणतील की मी आज इथे जी काय आहे ती माझ्यामुळे आहे, माझ्या कर्तृत्वामुळे, माझ्या शिक्षणामुळे, त्या दिवशी समानता येईल. तो खरा दिवस आहे. तुम्ही नाम फाउंडेशनसाठी पण भरपूर केलेले आहेत, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजकाल काय झालंय की आपण समाजकार्य वगैरे करतो, तर ते समाजकार्य 2 दिवसापुरतं मर्यादित असतं की स्टेटसला टाकले फोटो झालं. तर ते समाजकार्य नुसतं उत्सवी नसता, ते उपयोगी कसं करता येईल जास्त? नाही, मुळात काय झालं की हे आपणच नसतो करत, आपल्या भोवतीचे गॅजेट्स पण ते सगळं करत असतात. म्हणजे आपल्या मोबाईलला समोरचा एक फोटो घेणारा कॅमेरा होता, आता तो इतका झाला की फक्त सेल्फीवाल्या कॅमेरावर जास्त तंत्रज्ञान म्हणजे जास्त काम केलं जातं. म्हणजे आपल्याला फार सेल्फ सेंटर्ड केलं जातं की आपण असाच फोटो काढला पाहिजे. म्हणजे पूर्वी तो एवढी तरी विजन होती त्या मोबाईलला, आता ती एकदम आपल्यापुरती करून टाकली. म्हणजे आपण मुळात काय होतं की लोक मदत करणे वगैरे हे जे शब्द वापरतात, आपल्याकडे अतिशय घाणेरडे शब्द आहेत. म्हणजे बऱ्याचदा मुलांना किंवा गावांना दत्तक घेतलं असं म्हणलं जातं. सरकार पण म्हणतं खासदारांनी गाव दत्तक घेतलं. म्हणजे गाव काय अनाथ आहे का दत्तक घ्यायला? किती नीच लोक आहात तुम्ही. दत्तक घ्यायचं म्हणजे काय? गावाला तुम्ही सहकार्य करू शकता, गावाला मित्र म्हणून भेट द्यायला जाऊ शकता. दत्तक घेणं काय असतं हे? आणि मुळात ही भाषा चुकीची आहे. तुम्ही कुणालाच दत्तक घेऊ शकत नाही. मुळात जगात एखाद्या मुलाला आई वडील नसतील तरी पण त्याचा एक मेंदू आहे ना, त्याचा एक स्वतःचा विचार आहे. तर ही जी भाषा असते ही सगळ्यात मुळात चुकीची आहे. आपण कुणाला तरी मदत करतो ही भावना सगळ्यात चुकीची आहे. म्हणजे आम्ही नंतर आताच्या काळात मी गेले 3-4 वर्ष झाडं लावण्याचं जे सयाजी शिंदे बरोबर देवराईचं काम करतो किंवा वृक्ष संमेलन आम्ही आता घेतलं, तर यात एक मुळात मुद्दा काय आहे की तुम्ही पिकनिक म्हणून या, तुम्हाला वेळ आहे, तुम्हाला झाडांची आवड आहे, झाडाची नावं या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तर या. जगावर तुम्ही उपकार नाही करत. म्हणजे आपण कुठली गोष्ट स्वतःच्या आनंदासाठी, म्हणजे आपल्या देशातच फक्त हा प्रॉब्लेम आहे की आपण स्वतःच्या आनंदासाठी करतोय असं माणसं म्हणतच नाही. मी देशासाठी करतोय, मी समाजासाठी करतोय. काय समाजासाठी करतोय? मुळात देशासाठी समाजासाठी काहीच करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आई वडिलांना नीट सांभाळलं तरी देश एकदम वा 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 महासत्ता. म्हणजे गरज काय दुसऱ्या कुणाला सांभाळायची? प्रत्येक मुलाने मुलीने आपल्या आई वडिलांना सांभाळलं तर देश महासत्ता असतो. आपल्या देशाची अडचण आहे की आपल्या देशात आपण आई वडिलांना सांभाळत. आपल्या देशाची अडचण आहे की आपल्या सगळ्यात महत्वाची अडचण आहे की आपण आपल्या माणसांना, म्हणजे भावाभावांमधली जर भांडणं बघितली किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण आपल्यालाच मदत करायची गरज आहे सगळ्यात मोठी. आणि मदत करतो ही भावना विसरलो तर आपण खूप मोठं काम उभं करू शकतो असं मला वाटतं. सर, आज जे आपण पाहतो की गावखेड्यांच्या ज्या आपल्या पद्धती परंपरा होत्या त्या आपण आता दैनंदिन जीवनामध्ये तर वापरू शकत नाही, पण त्याचा जो पैलू आहे ना तो आपल्या परंपरेवर खूप खोलवर रुजला आहे. पण आपण ह्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये टेक्नॉलॉजीकडे वळत असताना आपण त्या परंपरांची बंडखोरी करत चाललो आहोत का, असं आपल्याला वाटतं का? बंडखोरी नाही, आपण त्या परंपरांचं मुळात गोंधळ काय करतोय की आपली परंपरा ही आपल्याकडे आपण आपल्या परंपरांना खूप ग्लोरिफिकेशन करतो. म्हणजे खूप त्यांचं आपल्याला अभिमान वाटतं. आपली खरी परंपरा काय होती तर आपण देव झाडांना मानायचो. आपण जे दगडांमध्ये आणून ठेवलंय ना सगळं ते आधी निसर्गात होतं. म्हणजे नदी देव होती, सूर्य देव होता. अजूनही लोक सूर्याला नमस्कार करतात, अजूनही लोक चंद्राला देवाचं स्थान देतात, अजूनही लोक झाडांना देवाचं, पण ते कमी होत चाललंय. आणि आपण काय करतो मग त्याचं भ्रष्ट स्वरूप आणत जातो. म्हणजे जसं वटपौर्णिमेला आपण बायका काय करतात, त्या फेऱ्या मारतात झाडाला आणि दोऱ्या बांधतात. तर मी नेहमी प्रश्न विचारतो की आता ते वडच सापडत नाहीत ना शहरांमध्ये, आणि बायकांना ते फेऱ्यात आता बळजबरी आहे परंपरा तर मारावं लागतात, कारण नवऱ्यांची ती क्वालिटी राहिलेली नाही. त्या बिचाऱ्या काय करतात मग नवऱ्यांनाच म्हणतात फेऱ्या मारून ना, मग घ्या फांदी घेऊन या. ते जाते 2 किलोमीटर बाईकवर फांदी तोडून आणतो वडाची कुठं तरी, मग ती सोसायटीला लावतात आणि मग अख्खी सोसायटी त्या फांदीलाच फेऱ्या मारते शॉर्टकट. पण आता ते नवऱ्यांचं जे काही स्टँडर्ड आहे त्याच्या मानाने ठीक आहे. पण त्या बायकांना मी नेहमी रिक्वेस्ट करतो की तुम्ही काय त्या फांद्या तोडायचं काय मुद्दा आहे? तुम्ही एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही 2 याद्या करा. एक यादी करा वडाचे फायदे, एक यादी करा नवऱ्याचे फायदे.
मग नवऱ्याचे फायदे काय आहेत? तर लेकरांना कधी शाळेत सोडलंय, फीस भरली, अमुक केलंय, रविवारी मटण घेऊन आलाय वगैरे असं 10-15 फायदे आहेत नवऱ्याचे. मग नाही असं नाही, आता मी पण बाजू घेतली पाहिजे त्याची. तर ते 10-15 फायदे आहेत नवऱ्याचे. मग आता वडाचे फायदे, त्याची यादी करूया आपण. तर ते वडाचे फायदे असे आहेत की पानापासून, मुळांपासून, फळापासून, खोडापासून, प्रत्येक गोष्टीपासून वडाच्या औषध तयार होतं. वडापासून 1000 औषधं तयार होतात. वडाला वॉकिंग ट्री म्हणतात. वड एका जागी थांबत नाही. वड आपल्याकडे कलकत्त्यात सुद्धा 300-400 एकरमध्ये वड आहे. वड हा एवढा मोठा असतो कारण त्याची पारंबी पुन्हा खोड बनते आणि तो पुढे पुढेच जात राहतो आणि वड एक असं बाजारपेठ होऊ शकते, इतके मोठे वड असतात. तर ह्या वडापासून हजारो फायदे आहेत. मग मला सांगा, हजारो फायदे असलेल्या वडासाठी, म्हणजे हजारो फायदे असलेला वड 15-20 फायदे असलेल्या नवऱ्यासाठी तोडायचा, हा कुठला व्यवहार झाला? मग मला असं वाटतं बायकांनी हे केलं पाहिजे की मी त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा साजरी करेन, त्या दिवशी वडाला फेऱ्या मारेन, ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने वडाचं झाड लावलेलं असेल त्याच झाडाला फेऱ्या मारेन. फार प्रॅक्टिकली झाडं लागतील आपल्या देशात आणि कंपल्सरी लावतील नवरीला आजोबा, सांभाळतील पण. सर आणखी एक प्रश्न असा होता की आपण आपला जो विषय आहे की अ लेटर फ्रॉम भारत टू इंडिया, असं पण म्हणतात की बदल हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. तर आपल्याला असं वाटत नाही का की भारत टू इंडिया हा चाललेला जो बदल आहे ती एक काळाची गरज होती? नाही, आपण भारत टू इंडिया झालो ही काळाची गरज अजूनही आहे. पण मुळात काय की आपण शहरीकरण होतोय, सुधारतोय याचा अर्थ आपण चुकतोय असं नाही. पण ह्याचा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की म्हातारा झाला म्हणून बाप काय बिनकामाचा असतो का? गावंढळ पुरतो म्हणून बाप काय लपवायचा असतो का? ह्या संस्कृतीला, ह्या परंपरेला जपलं तर पाहिजेच. म्हणजे तुम्ही शेतीवरच जगताय ना. म्हणजे तुम्ही कितीही मोठे शोध लावले, तुम्ही मेट्रोने जा, तुम्ही चॉपरने जा, तुम्ही हवा त्या प्लेनने जा, तुम्ही भुयारी रेल्वेने जा, पण खाणार तर वेफर्सच आहेत ना, खाणार तर वडापावच आहेत, खाणार तर बर्गरच आहेत. हे कशाने बनणार आहे? शेतातूनच बनणार आहे. हे तुम्हाला खेड्यातूनच येणार आहे, हे तुम्हाला भारतच देणार आहे. मग त्या भारताचा असा अपमान करू नका की त्या वेफर्सच्या पॅकेटमध्ये असतात 7 वेफर्स आणि 50 लिटर हवा, ती 50 एवढी हवा, ते काय त्या 5 वेफर्सना तुम्ही जर शहरात एवढं 25 रुपये देत असाल तर मग त्या शेतकऱ्याच्या कांद्याला बटाट्याला काही तर भाव द्या ना. बरं, तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता त्यांना माल विकताय, त्यांना माल विकता येत नाही म्हणजे हे कसं असतं? पिकवणारा किंवा प्रॉडक्ट बनवतो तो काही विकत असतो का? मग रतन टाटा काय वॅगनार म्हणून बसतो बाजारात? कोणी काय काम करायचं ठरलेलं असतं ना. तू जर गाड्या विकत बसला तर तो कधी गाड्या बनवेल, तो कधी उद्योग करेल. तर मुळात मग ते आपल्याला टाटाकडून अपेक्षित नाही, शेतकऱ्याकडून कसं काय अपेक्षित आहे? शेतकऱ्यांनी विकायला शिकलं पाहिजे. हे बरं, शेतकऱ्याला सल्ला देणारे ते इतके झालेत, आपल्याकडे मार्गदर्शक खूप आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला ह्यांचं आवडलं काय की सर इथे आम्हाला उपदेश याच्यापेक्षा आम्हाला नॉलेज हे सगळ्यात प्रायोरिटी आमची, आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही हा मुद्दा बघा की एकच समिती होती आपल्याकडे, सगळ्यात तुम्ही इंजिनियर्स आहात, तुम्ही उद्याचं भविष्य आहात. एक समिती नेमली होती शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांचं एक गोष्ट समजू, मला शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं म्हणून. मग ते समितीत कोण असतात? हे आमदाराचा भाचा, खासदाराचा पाहुणा मिळवणा असले नालायक लोक समितीत भरतात आणि मार्गदर्शन करायला लावतात. मग ते जातात एका गावाकडं, कारमधून उतरतात, त्यांना शेतकरी दिसतो झाडाखाली आणि त्या शेतकऱ्याला ते बोलायला जातात. तर तो शेतकरी बसलाय तर त्याला म्हणतात, का हो तुम्ही ह्या झाडाला या झाडाला खत टाकता की नाही? तर तो शेतकरी म्हणतो नाही. मग तू ह्याला खत टाकायचं कसं? तर ह्या झाडाला चिकू येणार नाही. तर तो म्हणतो नाही टाकायचं, जा तुम्ही. तू काय शेतकरी हा? अहो मी ह्याची छाटणी तरी करता की नाही तुम्ही? म्हणतो नाही करत. 2 वर्ष झाले काय, 20 वर्ष झाले नाहीच केली. मग कसं याला चिकू येतील? म्हणतो तुम्हाला काय कष्टच करायचे नाही तर काय आम्हाला सरकारने मार्गदर्शन करायला पाठवलंय? तो नाही करणार. म्हणजे हे याला काय अर्थ नाही. तुम्ही ह्या झाडाला नीट पाणी तरी देता की नाही? तो तर नाही देत.
शेतकरी म्हणतो नाही देत. तू म्हणतो असं कसं, मग कसे चिपकू येतील या झाडाला, आम्ही तुम्हाला फायद्याची गोष्ट सांगतो तुम्हाला कळत कसं नाही. तो नाही देणार जा, तू काय शेतकरी आहे, ह्याच्यामुळे तुमचं पीक नाही आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न नाही मिळत, ह्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही सगळं तुमच्या फायद्याच्या गोष्टी, काय आम्हाला मार्गदर्शन करून उपयोग आहे. तो म्हणतो अरे बाबा हे शेवग्याचं झाड आहे, याला सर खूप खूप धन्यवाद. आपण विविध संपन्न अशा असलेल्या भारताचे मनोगत आधुनिक झालेल्या इंडिया समोर खूप उत्कृष्टरित्या मांडले, त्यासाठी आपले खूप खूप अभिनंदन. तर आज सर आपल्याला त्यांच्या लेखणीतील एक पत्र वाचून दाखवणार आहेत. तर काका बसा. नमस्कार अरविंद सर. प्रवासात खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी पाहायला मिळते मला. खूप प्रेमळ आणि चांगली माणसं मला बघायला मिळतात आणि त्यांच्या रोमांचित करणाऱ्या कथा मला ऐकायला मिळतात. हे सगळं सोडून मला शहराला नाही यावं असं वाटत. तरी यावेळेचं टपाल हा पोस्टमन काका इथून गावातूनच वाचणार. नमस्कार महाराष्ट्र. तर आज एक गावाकडून शहराकडे असं एक पत्र मी अरविंद सरांना देतो. धन्यवाद प्रसाद, बरं वाटलं तू या पद्धतीने माझंच पत्र मला दिलंय. अच्छा तुम्ही लिहून काढलंयस का ते? पत्र वाचून दाखवतो कारण याच्यात खूप शॅडो येते मला. मी हे पत्र यासाठी निवडलं की हा खरा माझा उद्देश, खरं माझं म्हणणं पण समजावून सांगेल आणि तुमचं वय बघता प्रेमपत्र पण तुमच्या पुढे वाचलं पाहिजे. नुकतंच व्हॅलेंटाईन डे संपलाय. व्हॅलेंटाईन डेच्या नंतर धुळवड येते हे लक्षात ठेवत जा. हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही, तरी लिहिणार आहे. सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्र लिहून सुद्धा आपल्यापाशी जपून ठेवायची असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्यासारख्या होऊन जातात, पण तिच्याबद्दल लिहिलेला कागदाचा तुकडा सुद्धा नेहमीच लाख मोलाचा असतो. गुलजारच्या ओळी आहेत ना, लिखते रहे हैं तुम्हें रोज ही मगर, लिखते रहे हैं तुम्हें रोज ही मगर, ख्वाहिशों के खत कभी भेजे ही नहीं. तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. कधी वाटायचं कविता लिहावी एखादी तिच्यावर, पण सुचली नाही एकदाही. कदाचित काळजात खूप टोचत असावं, ते सहजासहजी सुचत नसावं. ती दारात ओट्यावर आरसा ठेवून वेणी घालायची, रिबीनची गाठ मारायची, तेव्हा आपण रिबीन असतो तर असं वाटून जायचं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुंता, त्या हवेत उडणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावे तसे तिचे डोळे चमकायचे. चुटकी सरशी फळ्यावर गणित सोडवायची. ती गणित सोडवण्याच्या निमित्ताने समोर उभी राहील म्हणून सुद्धा बऱ्याचदा आम्ही गुरुजींना मला उत्तर येत नाही असं सांगायचो. ती हुशार होती, पण बाकीच्या हुशार मुलींसारखी नव्हती. शाळेत असताना हुशार मुली नाकतोड्यासारख्या वाटायच्या, पण ती प्रेमळ होती. एकदा शाळेत जात असताना वाटेत तिला झाडाच्या चिंचा दिल्या होत्या, तर शाळेतून परत येताना तिने तिची भूगोलाची वही दिली. म्हणाली उद्या पूर्ण करून दे, तू शाळेत काही लिहितच नाहीस. रात्रभर ती वही धरून बसलो होतो समोर. एवढं सुंदर अक्षर होतं, 100 वेळा तरी वाचून काढली भूगोलाची वही. त्या वर्षी मी गुरुजींना सुद्धा भूगोल शिकवू शकलो असतो, एवढा पाठ झाला होता. एकदा गहू निवडताना एक खडाच तोंडात टाकला होता तिने, आणि नेमकं मी बघितलं. काय लाजली होती. तिचं हे सिक्रेट मी आजपर्यंत जपून ठेवलंय. उन्हाळ्यात वावटळ आली आणि तिच्या दारातले वाळत घातलेले पापड उडून गेले, तेव्हा आम्ही दोघेही मागे मागे पळालो होतो पापडाच्या. कसलं भारी वाटलं होतं. गोल गोल फिरत जाणारी वावटळ, डोळ्यात जाणारा पालापाचोळा आणि बेभान होऊन धावणारे आम्ही दोघं.
दम लागल्यावर थांबलो तेव्हा तिचे केस पार विस्कटून गेले होते. लिंबाचं पिवळं झालेलं पान तिच्या गालाला चिकटून बसलं होतं. आमच्या गोष्टीतलं तेवढं एकच पान आता शिल्लक आहे, माझ्याजवळ आहे. तशा फार भेटी झाल्या नाही. घराजवळ राहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा, कधी कमरेवर दळणाचा डबा नेताना. एकदा लाईट गेली होती तिच्या घरची. बल्ब बदलायला मला बोलवून घेतलं. मी बल्ब लावला आणि तिच्याकडे बघितलं. खूप घाबरली होती. तिला मी बावळट वाटत होतो म्हणून की तिला मी आवडत होतो म्हणून ते काही कळलं नाही. पण तिला विचारायची काही सोय नव्हती. माझ्यासारखा 50% मिळवणारा मुलगा तिच्यासारख्या 90% मिळवणाऱ्या मुलीला काय विचारणार? फार फार तर गणितातली शंका. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच येत नसणार याची खात्री होती. कारण दिवसभर कामं असायची घरात तिला. त्यात 9वीचं वर्ष, पुढच्या वर्षी 10वी. सारखी पुस्तकात डोकं खुपसून बसायची. तिला ओट्यावर अभ्यास करताना बघून आई मला सारखं म्हणायची, तिच्याकडे बघ जरा. आता आईला काय माहित, मी तिच्याकडेच बघतो सारखं. तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय. आणि आमच्या गुरुजींना पण वाटायचं ती नक्कीच डॉक्टर होणार. तिचा बाप पण म्हणायचा माझी लेक डॉक्टर होऊन आली की गावात बँड लावून मिरवणूक काढीन. मला वाटायचं ही डॉक्टर झाली तर आपलं कसं होणार. पुढे पुढे तिचं हुशार असणं एवढं मनावर बिंबवलं गेलं की प्रेम वाटण्यापेक्षा आदरच वाटत गेला तिचा. आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी. एवढंच डोक्यात राहिलं, गुंड मुलगा आणि हुशार मुलगी यांच्या कोणी नादी लागत नाही. तसं काहीच. दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणीचा हंगाम आला. या वर्षी पण तिचे आई वडील ऊस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्या वर्षी आजी वारली तिची. 9वीतली पोरगी एकटी कशी सोडून जायचं आणि परक्या गावात तरी तिला कसं न्यायचं. तिथं आधीच 12 गावचे लोक. काय करायचं. अचानक एक दिवस बँडचा आवाज यायला लागला. तिच्याच दारात. 9वीतच लग्न झालं तिचं. तिला 10वीची परीक्षा द्यायची होती पण नवरदेव 10वी नापास होता म्हणून घरचे नाही म्हणाले. तिला शेवटचं बघितलं ते हळदीत. शाळेच्या फ्रॉकमध्ये पाहायचो. साडीत बघून हैराण झालो. खूप दूरची कोणीतरी वाटली, ओळख नसलेली. नंतर कधी एखाद्या डॉक्टरकडे गेलो की आठवतं तिला पण डॉक्टर व्हायचं होतं. आता 2 लेकरं घेऊन फिरते का कोणाच्या शेतात काम करते. कधी वावटळ आली की प्रश्न पडतो ती सध्या काय करते. सुंदर असं पत्र आपल्याला आता वाचून दाखवलं. आता कोणाला ऑडियन्स मधून क्वेश्चन असतील तर ते विचारू शकतो. सर माझा प्रश्न असा होता की 70 वर्ष झाले तरी पण हा विषय का, भारत टू इंडिया, आणि हा डिफरन्स का, म्हणजे आजपर्यंत आपण एवढे पावलं उचलल्याचा जरी आपण प्रयास जरी केला ते दिसत का नाही. आणि हे बाउंड्री का, हा डिफरन्स का बरं दिसतोय की हा मुद्दा, हा इश्यू आपल्याला वाटला की आज इथे डायस कॉन्क्लेव्हच्या मंचावर आपण सादर करायला पाहिजे. एवढं इम्पॉर्टन्स म्हणजे आपण कुठल्याही 2 शहरांमध्ये गेलं तर त्यातल्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्याकडे बघितलं तरी आपल्याला कळतं की बदल कुठे व्हायला पाहिजे, बदल कुठे अपेक्षित आहे. आणि गावांमध्ये ते पोचलेलं नाहीये. म्हणजे जे काही चांगले शिक्षक आहेत ते सगळं बदल करतायत, प्रयत्न करतायत, त्या शाळांमध्ये होतोय. पण कुठलाही 10वी किंवा 10वीत शाळेत शिकलेला मुलगा गावातल्या त्याला जेव्हा 11वीत सायन्सला जो प्रवेश घेतो तेव्हा त्याला एकदम इंडियात आल्यासारखं वाटतं. 11वी सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बघून त्याला असं वाटतं की आपण भारतात होतो, आता इंडियात आलो, जो मराठी शिकतो. कारण ते सगळंच नवीन असतं. आणि 12वी नंतर 12वीत तो समजा वेळेकामठी किंवा कुठल्या गावात असेल आणि तिथून जेव्हा कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजला तेव्हा तो एकदमच दचकून जातो. पुण्यात गेला तर तो घाबरूनच जातो. कारण भाषेपासून सगळ्या गोष्टी बदललेल्या असतात. आणि आपल्याकडे काही दृष्ट लोक पुण्यातली भाषा म्हणजे शुद्ध भाषा, मुंबईतली भाषा म्हणजे शुद्ध भाषा असं शिकवतात. असं काही नसतं. आपल्या गावातली भाषा ती शुद्ध भाषा सगळ्यात. आणि आपली आई जी बोलते ती जगातली सर्वोत्तम भाषा. त्याच्यामुळे त्याचा काय कॉम्प्लेक्स. पण हे बदलायला वेळ लागतोय, हे बदलायला वेळ लागणार आहे. पण हा बदल आपल्याला दुसऱ्यांकडून अपेक्षित पण नाही. हा बदल तुम्हाला मला घडवायचा आहे. त्यामुळे आपण आहोत तोपर्यंत बदलू, प्रयत्न करूया आपण. कारण मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत मला जिथे जिथे लिहायची संधी भेटली म्हणजे चला हवा युद्धासारखा अत्यंत विनोदी कार्यक्रम, म्हणजे ही माणसं तुम्हाला हसून लोळवतात. त्या कार्यक्रमात सुद्धा मी जेव्हा हा
गावाकडचे गंभीर प्रश्न मांडतो तेव्हा लोकांना रिस्क वाटत होती की अरे हे काय प्लॅटफॉर्म आहे का, इथे काही गावाकडचे आणि बायकांचे प्रश्न असतात का, लोक हसतात एवढे आणि तिथे मध्येच हे काय गंभीर. पण आपलं ठरलंय, आपल्याला जो प्लॅटफॉर्म मिळेल तिथे आपले प्रश्न मांडायचे. आणि म्हणून मी आजपर्यंत गोष्ट छोटी डोंगर एवढी सारखा सिनेमा असेल किंवा जिथे जिथे मला माध्यम मिळालं तिथे तिथे मी शेतकरी, महिला या सगळ्या हे विषय मांडले आणि मी मांडतच राहणार. कारण आपण तेवढंच चेंज करू शकतो, आपण स्वतःच बदल होऊ शकतो. त्यामुळे आणि मला महिलांच्या प्रश्नावर विशेष लिहायला का, कारण त्या बाबतीत मी अतिशय विलन आहे. म्हणजे मला माझ्या बायकोचं पण कधी कळलं नव्हतं की बायकोशी कसं वागायचं. म्हणजे टिपिकल पुरुष असतो ना आपण, नीच नालायक असे. पण जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा मला खऱ्या अर्थाने स्त्रीचं महत्व, स्त्रीचं आदर, स्त्रीचं हे सगळं कळलं. म्हणजे जेव्हा तुम्ही बाप होता ना मुलीचे, तेव्हा तुमच्यातला पुरुष आपोआप नीट होतो. तोपर्यंत तुम्ही खूप नालायक असता, तुम्हाला तोपर्यंत कळत नाही. म्हणजे बायकोला रिस्पेक्ट देणं ही जी गोष्ट ती पण मला तशी माहित नव्हती. किंवा मी खरोखर म्हणजे फारच वाईट वागलेलं आहे बायकोशी. म्हणजे असं ती मला स्वयंपाक येत नाही याचा मला खूप अभिमान वाटायचा किंवा अशा. पण नंतर नंतर मला कळत गेलं की यार ही खूप वेगळी गोष्ट आहे, हे खूप नातं खूप सुंदर आहे आणि या नात्यात ती फार वन साइडेड आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे पुरुष आणि स्त्री हे नातं इतकं वन साइडेड असतं. मी नेहमी किस्सा सांगतो की आपल्याकडे बाई घरात स्वयंपाक करते किंवा आणि अचानक पाऊस येतो, पहिला पाऊस असतो, पहिला पाऊस खूप छान वाटतो. पहिल्या पावसात वास, पहिल्या पावसात फिरणं, त्या बाईला पण वाटतं की चला बायकोला ती फिरायला जाऊया. मग ती बघते किचन मधून, मग नवऱ्याचा अंदाज घेते की नवऱ्यासोबत दोघांनी पहिल्या पावसात फिरायला जाणे खूप रोमॅन्टिक गोष्ट तिच्या डोक्यात चालू आहे. आणि नवऱ्याकडे बुद्ध सोफ्यावर लोळत पडलाय, तो कुठं सरकार कधी पडतंय वगैरे अशा बातम्या ऐकतोय. हा सोफ्यावरून पडायला आलाय पण याला सरकारचं पडलंय की सरकार कधी पडतंय. म्हणजे कुठलंच सरकार आपल्यासाठी नसतंच ना. ती सगळी एकत्र बसलेली गँग आहे ती. म्हणजे ते सगळे एकत्र लोक आहेत. सरकार म्हणजे ही अशी माणसं आहेत की जे रात्री सगळे मित्र असतात, ते दिवसा फक्त विधानसभेत भांडत असतात. म्हणजे कुणी पहाटे शपथ घेतं, म्हणजे किती ते दृश्य म्हणजे. आणि लोक हसतात त्यांना. म्हणजे मला सांगा, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणजे यांनी किती त्याग केलाय, रात्र जागून काढली, पहाटे ते त्या म्हाताऱ्या माणसाला उठवलं त्यांनी आणि शपथ घेतली. हे सगळं आपल्यासाठी केलं त्यांनी, आपले विचार बाजूला ठेवून. म्हणजे हे एकमेकांना जेलमध्ये वगैरे टाकणार होते पण नंतर त्यांनी मैत्री केली. हे सगळं आपल्यासाठी करतायत ते. केवढं तो त्याग आहे. ते दृश्य बघून म्हणजे घळाघळा पाणी यायचं बाकी ते एकत्र आले. म्हणजे महाराष्ट्रात असं बघायलाच मिळालं नव्हतं यात. तर तो मुद्दा सोडून द्या. तर तो नवरा तसा झोपलेला सोफ्यावर पडलेला आहे. बायको त्याला बिचारी खूप अशी लाडाने म्हणते की पाऊस पडतोय, पहिला पाऊस आलाय. तर तो आपला उठतो, बरेच टीव्ही कडून पडदा उघडतो, अरे हो पाऊस आलाय. म्हणजे तिने ते उर्दूत नव्हतं सांगितलं, तेच सांगितलं. पण तो म्हणतो हा पाऊस आलाय. आणि ती म्हणतो, तो नवरा काय म्हणतो तिला, अरे वा आता तू मस्त गरम भजे कर बरं. तिच्या डोक्यात मस्त छान फिरायला जायचं आणि हे गरम भजे कर. अशा वेळी त्या बायकोला असं वाटत नसेल का की आज ह्यालाच बेसन लावून टाकते का, असं वाटत असेल. तर असा विचार करून मी जरा महिलांविषयी खरंच विचार करायला लागलो की नाही, खरंच जरा आपण सुधारलं पाहिजे. आणि हे प्रत्येक पुरुषाने केलं पाहिजे. आपल्याकडे ते म्हणतात ना की बायकांच्या पोटात काही राहत नाही. बायकांच्या पोटात खूप राहतं. बायका जर खरं बोलायला लागलं तर अर्धे नवरे डोकं आपटून घेतील. आणखी कोणाला प्रश्न आहेत का? नमस्कार सर. प्रश्न असा आहे की आजकाल आपण देशात बघतोय की राजकारण, अर्थव्यवस्था आणि मीडियाची पातळी घसरतीये. इतिहास आणि मंदिर मशिदीची मोडतोड होतीये. प्रदूषणामुळे प्रदूषित हवेमुळे मनुष्याला आणि दूषित विचारांमुळे स्त्रियांना श्वास घेणं कठीण जाते. आणि कृषीप्रधान देशाच्या बळीराजाला आपली माती आणि आभाळाच्या मध्ये कुठेतरी झाडाला लटकायला लागते. इतक्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडतायत. तर आजच्या तरुणाने अशा आपल्या देशाच्या कोणत्या सकारात्मक गोष्टींकडे पाहिलं पाहिजे की मला वाटेल की माझा भारत देश महान आहे? सगळ्यात सकारात्मक गोष्टीकडे बघायचं असेल तर सकाळी उठून आरशात बघायचं. पॉझिटिव्हिटी तिथेच आहे, तिथूनच सुरू होणार आहे.
म्हणजे जो आरशात दिसतोय तोच बदल घडवणार आहे. त्यामुळे माणसाने मला खूप लोक देवाचं दर्शन घेतात, खूप लोक एक सगळ्या गोष्टी चांगल्या प्रत्येकाची विचारसरणी, पण माणसाने जेव्हा स्वतःला आरशात बघतो ना तिथं त्या माणसाची 2 वाक्य बोलली पाहिजेत. आणि आपल्याकडे काय होतं ना, आपण तसे खूप कृतज्ञ होत चाललोय. म्हणजे आपल्याकडे आपण दिवे लावले की देवाचं नाव घ्यायची पद्धत आहे, पण आपण आता दिवे वापरतो का? आपण काय वापरतो? बल्ब, आपण ट्यूब. ह्याचा शोध कोणी लावलाय? बल्ब एडिसन. मग आपण कधीतरी एडिसनचं नाव घेतलंय? देवासारखं रोज घ्यायची गरज नाही, पण मुळात आपण त्या गोष्टींचं क्रेडिट द्यायला. आपल्या देशात ही पद्धत सुरू झाली पाहिजे की जे शोध लावतात त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, तरच आपल्या देशात शोध लागतील. तुम्ही हा विचार केला की गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपल्या देशात जगाला फायदा होईल असा शोध लागलेलाच नाही. मला तुम्ही सांगा, फेसबुक कुठे तयार झालं? झुकरबर्ग. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम. मग त्याच्यावर गप्पा मारणारे सगळ्यात जास्त कुठे आहेत? एवढे रिकामटकडे, एवढे बेकार लोक आहोत आपण, म्हणजे आपल्याला मुळात शोध लावायचाच नाहीये, आपल्याला गप्पा मारण्यात जास्त इंटरेस्ट आहे. ही किती वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह सगळ्यात जगातलं चित्र द्यायचं जे आरशात दिसतं, लोकांकडून अपेक्षा ठेवणं नेहमीच निगेटिव्ह असतं. त्यामुळे छोटा का असेल आपल्यापासून बदल करूया. नमस्कार सर. सर तुम्ही सुरुवातीला म्हणालात जसं एका देशात 2 देश तयार झाले. सर तुम्हाला काय वाटतं की इंडिया ज्या रेटने डेव्हलप होत चाललाय त्याच्यापेक्षा खूप कमी रेटने भारत डेव्हलप होत चाललाय? खूपच कमी रेटने होत चाललाय, पण ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, मुळात आपण एक गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे की स्विमिंग पूल वाली सोसायटी, त्याच्यात घर घेणं हे स्वप्न असणं आणि आपल्या शेतातली विहीर सोडून शहराकडे जाणं, याला काय अर्थ आहे? म्हणजे मी जर माझं गाव सोडून, माझं शेत, नदी सोडून, माझी विहीर सोडून जर शहरात जात असेल आणि तिथं कुठेतरी नाल्याच्या कडेला राहून स्विमिंग पूलच्या बिल्डिंग मध्ये जाण्याचं स्वप्न बघत असेल, तर ही काय डेव्हलपमेंट झाली का? तर ती नेमकी डेव्हलपमेंट आपण काय करतो हे पण बघितलं पाहिजे. आणि गावाची तर नाहीच झाली. तुम्ही कुठल्याही गावात जाऊन बघा, रस्ते बघा, इन्फ्रास्ट्रक्चर बघा, नाही ती डेव्हलपमेंट, पण ती करावी लागेल, ती होईल, आपणच ती करू. नमस्कार सर. माझा क्वेश्चन असा आहे सर, जो आताचा जो जनरेशन आहे त्यांना मी पण माझं जग आणि ही सगळ्या गोष्टी आहेत, आणि जर 10 वर्ष किंवा पण तुमची जनरेशन पाहिली तर त्या जनरेशनमध्ये पाहिलं तर तुमचं जग कसं एकदम मित्रमैत्रिणीमध्ये असं म्हणजे चांगलं होतं. तुमच्या गप्पा गोष्टी त्या ज्या आहेत सर, आम्हाला वाटतं की अशा पण आम्ही कराव्या, पण हा जो डिफरन्स जो झालाय सर, हा का झाला, हा माझा क्वेश्चन आहे. नाही, मुळात ना प्रत्येक पिढीला असं वाटतं की आता फार बदललंय, प्रत्येक पिढीचं असं होतं. असं काही नसतं. म्हणजे जुन्या पिढीला वाटतं की नवीन पिढी अमुकच करत नाही. नवीन जुनी पिढी ही दोष देण्यासाठीच असते, कारण त्यांचं वय झालेलं असतं. आउटडेटेड लोक नेहमी दोष देत बसतात, त्यामुळे त्यांचा फार विचार करायचा नसतो. मुळात आपण तुमची जी पिढी आहे त्याच्यातलं माझं निरीक्षण एक सांगतो, मला फक्त तुमचं हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पाकिस्तान वगैरे नाही, ती अफवा आहे. हे आपल्या घरात आपण खिशात फिरतो तो हा शत्रू आहे. म्हणजे मुळात आपण हे जर बघितलं, म्हणजे मला आमच्या पिढीत एक बरं काय होतं, आम्हाला प्रेम करायला पण कष्ट करावे लागायचे. म्हणजे तिच्या घरासमोर चक्रा वगैरे मारा, किती वाजता ट्युशनला जाते, किती वाजता काय, असं सगळं टायमिंग वगैरे. आताच्या पिढीला काय झालं, एकदा मोबाईल नंबर आला की इनबॉक्स मध्येच प्रेम. ती चॅटिंगचा प्रकारच मला कळत नाही. म्हणजे मुलींचं काय, मुलांचं काय. म्हणजे मुलं तरी फोटो नीट काढतात, ते मुली असं तोंड वाकड करून का फोटो काढतात, असं हे काय असतं पाऊट, आणि सगळ्याच मुली सारख्या दिसतात. मग तर त्या दुसरा मुद्दा काय की ते चॅटिंग मध्ये तुम्ही इतकं फॉर्मल झालाय, म्हणजे हा काहीतरी स्माइली पाठवतो. बरं, बऱ्याचदा मुलांना तुम्ही जोक जरी पाठवला ना, काय झालं असं म्हणून पाठवत, मग त्याला 4 स्माइली पाठवलं, अच्छा जोक होतं का, बस. इमोजी शिवाय तुम्हाला कळतच नाही. मोबाईल मध्ये मुलगा मुलीला मेसेज पाठवतो, माझं तुझ्यावर आभाळभर प्रेम आहे. तू सायकल एवढा पण नाही, तू प्रेमाचं सगळ्यात मला, मी नेहमी सांगत असतो, दुर्दैव हेच आहे की असं जे आभाळभर प्रेम करणारे जे
डेंजरस माणसं असतात ते आय लव्ह यू सुद्धा पूर्ण लिहित नाहीत, आय एल यू लिहितात. इतके कंजूष असतात. हे कसे मन मोठं असेल यांचं. धन्यवाद सर. सर आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की फ्लॅटमध्ये राहणारा जो आपला इंडिया आहे त्या लोकांना आपल्या वृद्ध आई वडिलांना पण फॅमिली म्हणायला लाज वाटते आणि जो आपला भारत होता तो वसुदैव कुटुंबकम ह्या प्रणालीनुसार चालणारा होता. तर इंडियाची मेंटॅलिटी टुवर्ड्स भारत कशी चेंज करता येईल? मी आत्ता पण येताना पण यांना मागे विषय सांगतानाच सांगितलं होतं की आपण शहरातून जेव्हा गावी जातो तेव्हा आपण आपले कपडे नेतो, तेव्हा आपण नाही तिकडचं नको बेडशीट आपलं नेऊ, तिकडचं पाणी नको, बिस्लरी नेऊ आपण. पण गावासाठी आपण काय नेतो याचा काही विचार केलाय का? तर सहसा आपण ते काही नेत नाही. पण जर गावाकडून येताना आपण शहरात विचार केला तर आपल्याकडे 2 पिशव्या तरी भरलेल्या असतात. हुरडा तरी असतो, ऊस तरी असतो, टहाळ तरी असतो, काय तरी असतं, काहीतरी गावातून आपण नेतच असतो. म्हणजे भारतातून इंडियाकडे आपण काहीतरी नेतोच आहोत. देणार कधी आहोत? त्याच भारताला आपण द्यायची वेळ खूप काळापासून आली, पण ती देणार कधी? म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की शहर गावाला काय देतं, गाव शहराला खूप काही देतं, शहर गावाला काय देतं याचा आपण प्रामाणिकपणे विचार करू. त्या दिवशी या सगळ्या गोष्टी होतील. आणि आई वडील न सांभाळले तरी ह्या अशा गोष्टी तर खूप आहेतच. म्हणजे आजकाल तुम्ही जर विचार केला तर पूर्वी कसं काही वर्षांपूर्वी की मुलांची लग्न जमत नाही तेव्हा मुलींचं प्रमाण कमी वगैरे असं उदाहरण होतं. आजकाल बऱ्याच मुलांना प्रश्न घरात विचारले काय जातात की डस्टबिन किती आहेत? कुणाला माहिती आहे डस्टबिन शब्द काय? हा IIT आणि इकडे पुण्याकडे मुंबईकडे वापरला गेलेला शब्द मी ऐकून धक्का बसला. डस्टबिन म्हणजे आई बाप मुलाचे. घरात डस्टबिन किती आहेत असा प्रश्न लग्न जमवताना विचारतात. म्हणजे केवढं भयंकर आहे. म्हणजे काय नाते संबंध काय उरलंय त्याच्यानंतर. पण हे बदलेल, हे बदलतंय. ओके. नमस्कार सर. प्रश्न असा नाही, प्रश्न विचारायचा आहे, स्क्रिप्ट रायटर म्हणून एक विचारायचा आहे. लास्ट इयरला एक 10वी पास आउट झालेला मुलगा होता. त्याला 99.80% पडले होते आणि त्याचा एका शाळेत सत्कार होता. तर सत्कारादरम्यान त्या सत्कार झाल्यानंतर त्याच्या वडिलांचा त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि बॅड लकीली त्याचे वडील एक्सपायर झाले. तुम्ही मगाशीच म्हणाला की जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा मुलीचं आणि माझं रिलेशन मला समजलं. पण बहुतांश वेळा असं होतं की नाटकं ही बहुतांश मुली आणि वडिलांवरती लिहिली जातात किंवा मुली आणि आईवरती लिहिली जातात. पण त्यावेळेस त्या मुलाला काय वाटलं ह्याच्यावरती मुलाचं आणि वडिलांचं ह्या विषयावर तुम्हाला नाटक लिहायला आवडेल का? नाही, ह्या आवडण्याचा मुद्दा नाहीये. त्या विषयावर त्या ह्याच्यात सुचलं तशी गोष्ट सुचली की नक्कीच लिहीन मी. पण मुलावर आणि वडिलांवर पण खूप गोष्टी आहेत. म्हणजे बहुतांश वेळा की मुलगी आणि वडिलांचंच रिलेशन दाखवलं जातं. एवढ्या तक्रारी नाही करायच्या मुलींवर. आपण कॉलेजमध्ये जरा समजून घ्यायचं. आहेत खरंच आहेत. मी वाचलेली आहेत मुलाच्या आणि वडिलांच्या नात्यावर आणि खूप चांगली नाटकं, खूप चांगले सिनेमे पण झालेले आहेत. आणि आताच नाना पाटेकरांचा सिनेमा आला होता आपला माणूस, तो बाप आणि मुलावरच आहे. थँक्यू सर. नमस्कार सर. आजकाल आपल्या भारतामध्ये महिला खूप असुरक्षित आहेत. मग त्याचं कारण काय आहे की महिला असुरक्षित आहे? तुम्ही जो विचार करता तसे सगळे का नाहीत करत विचार? आपल्याकडे डेंजरस काय असतं ना की प्रत्येक माणूस ना आपल्याकडे असा वागतो की जणू काय जन्मल्यापासून एकदम विचारवंतच जन्माला होता. हा माणूस बदलत असतो, माणूस घडत असतो. आणि महिला असुरक्षित का आहेत तर याचं उत्तर फक्त एकच आहे. महिला असुरक्षित आहेत याचं कारण फक्त महिला आहेत, पुरुष का आहेत हे तुला मी समजावून सांगतो. फक्त एकच गोष्ट आहे त्याची की कुठल्याही चौकात शिट्ट्या वाजवणारी, छेड काढणारी मुलं बघितली की एक प्रश्न मला नेहमी पडतो की ह्या मुलांना पोलिसांची भीती असतेच की नाही, बाकीच्या लोकांची भीती असतेच की नाही, पण ते घाबरतात का? नाही, कारण त्याचा काही उपयोग होत नसतो. हे कधी सुधारतील? ज्या दिवशी यांची आई त्या चौकात जाऊन यांच्या थोबाडीत मारेल त्या दिवशी ही मुलं सुधारतील. त्याच्याशिवाय नाही सुधारू शकत. त्या आईने पहिल्यांदा जाऊन थोबाडीत मारलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे की हो माझा मुलगा मावाली आहे. कुठलीच आई हे मान्य करत नाही ना. पण सर प्रत्येक वेळेस असंच नसतं की मुलाची चूक आहे.
सॉरी मुलीची चूक आहे. मला एकदम मुलीची चूक आहे. नाही मुलीची चूक म्हणतच नाही मी. आई पासून सुरुवात झाली पाहिजे. आईने ज्या दिवशी मुलाला त्या फटके दिले ना, आईने स्वतःच्या आईने जेव्हा, कारण काय होतं ना, आपल्याकडे मुळात महिला ज्या आहेत त्या अपराध पोटात घालणे ही त्यांची चूक आहे. नवऱ्याचे असो मुलाचे असो, ह्यामुळे ही बिघडत चाललेली पुरुष मंडळी. ज्या दिवशी एखादी मुलगी देईल थोबाडात ठेवून ना, त्यानंतर तो बिलकुल सुधारणार. पण ते काय होतं ना, आपल्याकडे एका मुलीने भांडायचं म्हटलं तर बाकीच्या 4 मुली तिला सपोर्टला पण उभ्या राहत नाही. त्यामुळे आईने ह्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. आणि हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत पण म्हणजे तुम्ही एक जर विचार केला असेल की लहानपणी कुणी ना कुणीतरी 50 पैसे 1 रुपया गिळलेला असतो खेळता खेळता, पोटात पैसे जातात. मग ते पैसे गिळले की तुमचे सगळं आई एकदम रडायला बिडायला लागते, माझ्या पोराने 8 गिळले, माझ्या चिंटूने 8 गिळले, माझ्या चिंटूने. मग ते 50 पैसे गिळले, बापाला फोन, अमुक फोन, तो फोन. ह्याच्यानंतर होतं काय, हॉस्पिटलमध्ये जातात. मग तो डॉक्टर म्हणतो थांबा ऑपरेशन काय नाही, 2 दिवस वाट पहा, येतील पैसे. बरोबर. मग त्याच्यानंतर काय सुरू होतं, 2 दिवस बाप फोन करतोय ऑफिस मग घरी, आईला विचारतो आले का 8 आई म्हणते नाही अजून. मग ते दोघे 2 दिवस रात्र झोपत नाही. तिसऱ्या दिवशी कशी तरी 8 परत येतात. मग देवाचे आभार, सगळे डॉक्टरचे आभार, आणि कुठेतरी शांत होतं. मग ते 2 दिवस रडापडी न झोपलेले आई बाप, हा चिंटू जेव्हा 30 वर्षांचा होतो, नगरसेवक होतो, आमदार होतो, आणि 8 गिळली म्हणून रडणारे आई बाप जेव्हा 50 लाख गिळायला लागतो, 25 लाख खायला लागतो, तेव्हा का रडत नाही? कुठून आणले रे बाबा ते पैसे? तेव्हा त्यांची झोप का आवडत नाही? मग त्यांना जर आपल्या पोरांची लाज वाटत नसेल, भ्रष्टाचारी पोरांची, तर काय भ्रष्टाचार बंद होणार आहे? आधी आई बापांना लाज वाटली पाहिजे. तीच पण सर आजकालची मुलं ऐकत सुद्धा नाहीत ना. म्हणजे आता आई कितीही ओरडली त्यांनी उलट उत्तर देतील किंवा काही करू पण शकतात ना. मग आपण नाही बोललेलं पण चांगलं पण आहे असं मला वाटतं. नाही, आपण कसं, तुम्ही लहानपणी शाळेत टिळकांची गोष्ट शिकलं ना, की मी टरफलं टाकली नाहीत, मी उचलणार नाही. बरोबर. मग ती गोष्ट कशी अभिमानाने शिकतात. मग ते न ऐकणंच आहे ना. शिक्षकांचं ऐकलं होतं का त्यांनी? नाही ऐकलं. मग आपल्याला अभिमान वाटतो ना ती गोष्ट, मी टाकली नाही, मी उचलणार नाही. तुम्ही सांगू बघा बरं तुमच्या सरांना बोलून, मी नाही टाकली, मी नाही उचलणार. ते म्हणजे लय लागून गेला टिळक, देन का नाही. मुळात ती गोष्ट कशी असते की त्या गोष्टीतून शिकायचं वेगळंच आहे. पण ऐकत नाही, प्रत्येक जणच ऐकत नाही. कोण असं थोडीच आहे. आपण समजावून सांगतोच आहेत ना. आता म्हणजे आपण स्वच्छ भारत कधीपासून, आपलं गाडगेबाबांपासून डोकं आपटतोय, पण ऐकतील माणसं. फक्त ना सांगणाऱ्यांची तळमळ खूप महत्वाची आहे, आणि ती उपदेशाची नसावी, मैत्रीची असावी. भारत इंडिया. तर मला असं विचारायचं आहे की ज्या इंडियाने प्रगती केली आहे, पण ज्याच्या पाठीमागे भारत उभा आहे, त्या भारतात सध्या म्हणजे जे आपण ग्रामीण भाग वगैरे म्हणतो, तिथं रूढी परंपरा किंवा अनिष्ट प्रथा ह्यांना प्रोत्साहनच असते. तर आपण त्या इंडियाकडं आणि ह्या भारताकडं कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं? आणि दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही सावित्री वडाचं झाडं वगैरे जर विश्लेषण केलं तर आज वुमन्स डे असल्यामुळं पहिल्यांदा सर्व वुमन्स ज्या कोणी आहेत किंवा जे कोणी इथं उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन. तर आपल्याला त्या वडाचं पूजन करणारी सावित्री पाहिजे का 19व्या शतकात किंवा 2000 शतकात ज्या सावित्रीनं त्यांना खुलं आभाळ करून दिलं जगण्याचं किंवा हे सर्व क्षेत्र उपलब्ध करून दिलं, तर तिचे आभार मानायला पाहिजेत. मला एक म्हणायचं की आपण त्याच्यात डिवाइड करायची काही गरजच नाही. एक गोष्ट आहे, एक कथा आहे, जुन्या सावित्री, ती कथा आहे, आणि एक सावित्रीबाई फुले त्या आहेत, त्या घडून गेल्या. त्याच्यामुळे हे सगळं आपलं संस्कृती, हे सगळं घेऊन आपल्याला पुढे चालायचं. आणि त्याच्यात आपण हे नको हे पाहिजे असं नाही. आणि अनिष्ट परंपरा हे काय शहरात नाहीत का? शहरात तुम्ही कितीतरी ठिकाणी पहा, पाईपलाईनचे जुने पाईप बंद पडलेले असतात ना असे, त्याला हार घालून त्याला नारळ फोडतात शहरात. आता त्याला काय कळतच नाही, त्याला देव नाही बाबा, ते पाईपलाईनचं पाईप आहे. बंगाली बाबा सगळ्यात जास्त कुठे आहेत? म्हणजे शहरात तर सगळ्यात जास्त जादूटोण आहे हो. शहरात म्हणजे हे शहरात आणि गावात हा फरक नाही. माणसं सगळीकडे सारखीच असतात.
फक्त सुविधा दोन्हीकडे फरक आहे. आणि आपण शहरात 90% गावातलीच माणसं आहेत ना. ऍक्च्युली कसं आहे की हा प्रश्न आहे तो जरासा वेगळ्या पद्धतीनं मांडतो. सीन असं आहे की आपण भारत टू इंडिया म्हणतो. भारत म्हणजे जो गावातला आहे, जो नॉर्मली रिप्रेझेंट केलं जातं की तो गरीब आहे, पण त्याच्याकडची जी वेगळी श्रीमंती आहे, जी आपण तिथं राहिल्यानंतर खरीच कळतं की तिथं काय श्रीमंती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ॲज अन इंजिनियर, ॲज अन एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ह्यांचा काय असा रोल असावा की भारताचाच डेव्हलपमेंट होईल, रादर इंडिया हे नावच कापलं जाऊ शकतं. नाही, सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे ना की तो ही करतायत हे सगळे कॉलेजेस. म्हणजे ही सगळी मुलं कुठून तरी भारतातूनच येतात इथे आणि त्यांना घडवणं हे काम करतात. फक्त परत जाण्यासाठीचं जे वातावरण असतं, म्हणजे परत जाण्यासाठी म्हणजे काय होतं की खूप मुलं परत नकोच म्हणतात त्या श्रीमंतीत, कारण त्यांना वेगळी श्रीमंती खुणावं लागते. म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं की आपल्याकडे विहीर आहे आणि आपण स्विमिंग पूलच्या नादात कुठेतरी फिरतोय. फार घाणेरडं पाणी असतं त्या स्विमिंग पूलमध्ये. आणि मुळात म्हणजे आपली श्रीमंतीची व्याख्या इतकी बदलत चालली आहे की अशी कुठली कार जी दिवसा तुम्हाला ती लावाच लागतं ना. म्हणजे तुम्हाला सगळ्यात भंगार काय वाटतं की तुम्ही इनोवा मधून चाललाय. मी तर एक मर्सिडीज बघितली, त्या मर्सिडीजला पेपर लावला होता काचेला. ते असं वर करून पेपर लावतात ना काचेला, ऊन येऊ नये म्हणून. काय करायचंय मग त्या कारचं? जर त्याला आपण पेपरच चिटकवणार असू आणि जर आपण मोठी इमारत बघितली त्याच्या बाहेर आपलं वाळत घातलेत कपडे, काय त्या इमारतीचं किती आर्किटेक्चर त्याच्यात काम केलं, तर त्याच्यात जर साड्याच वाळत दिसणार आहे तर धोतर दिसणार, पॅन्टीत दिसणार आहे, तर ते काय काम आहे? ही श्रीमंती नाहीये. श्रीमंतीला सगळ्यात महत्वाचं सोबत एक गोष्ट आहे की त्याला एक शिस्त पण लागते. म्हणजे युरोपमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असे कपडे वाळत पण घालू देत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण एक शिकलं पाहिजे की आपल्याला जी मोकळीक आपल्या गावात आहे, आपण जे जसं जगतो, ती खरी श्रीमंती आहे. आणि आजकाल मी नेहमी सांगतो की तुमच्यासारख्या तरुणांनी तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सोशल मीडियावरचे बदाम आरोग्याला काहीही उपयोगाचे नसतात. खरे बदामच खाऊन आपली तब्येत बरी राहते. आपण वेगळ्याच दिशेने भरकटत चाललोय, त्या लाईक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकलोय. खरा लाईक मिळाल्याचा आनंद कधी होतो की आपण लावलेल्या झाडाच्या सावलीत आपण उभे राहतो, तेव्हा खरा आनंद होतो. आणि एक लक्षात ठेवा की माणूस किती मोठा झाला तरी त्याची सावली उपयोगाची नसते, झाडाची सावली कामाची असते. त्यामुळे झाडांसाठी काम करणं खूप महत्वाचं, शहर असो किंवा गाव असो. त्यामुळे माणसं उभी राहण्यासाठी शिक्षक आहेत आणि झाडं उभी राहण्यासाठी हा देश आहे. आपण त्यात जास्तीत जास्त काम करूया. आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं आणि आधी डायस नसताना पण या डायसवर मी बोलायला उभा राहिलो, नंतर तुम्ही मला सांभाळून घेतलं आणि खूप उत्तम प्रश्न विचारले. थँक्यू, तुम्हाला दोघांचे आभार. लेटर ऑफ अप्रिसिएशन आम्ही तुमचा आभार मानू इच्छितो.